नाही एक मला घेऊ द्या ना. एवढा गोंधळ चालू आहे, तुम्ही पोलीस प्रशासनाला याबद्दल कळवलं नाही का? आता एकमेकांच्या अंगावर हाणामाऱ्यावरती चालू आहे. प्रत्येक वेळेस ग्रामसभा इथं शांततेतच पार पडत असते. यावेळेसच आता हे धिंगाणा झालेला आहे. मागे 2 दिवसापूर्वी पण ग्रामसभा झाली, एकदम शांततेत व्यवस्थित पार पडली. याच्या आधी पण कमीत कमी 7-8 वेळेस ग्रामसभा झालेली आहे, एकदम शांततेत. पोलीस प्रशासनाची आवश्यकता आम्हाला कधी भासली नाही. आता मी जस्ट इतक्यात फोन केलेला आहे, पोलीस प्रशासन यायला. हा गदारोळ कशामुळे सुरू झाला सर? आता काय ते जनतेचे तुम्ही होतात नाही तर कशामुळे सुरू झाला आहे? एक वर्षापूर्वी दारूचं देशीचं दुकानं बंद करावं ठराव घेतला, त्यावरती आपण इथं आल्यापासून त्याच्यावरती कुठली कारवाई केली नाही का? आपण प्रशासनाला कळवलंय, ठराव तयार केलेला होता. त्यांच्यासोबत आपण कधी पण तयार जायला, म्हणजे कधी पण कळवलेला आहे. तुम्ही काही तर कुठल्या हुद्द्यावरती साहेब? प्रशासक आहात का? प्रशासक सरपंच आता म्हणजे प्रशासक आहात. हो. हे सगळा गदारोळ एकमेकाच्या अंगावरती नाही, असं होत नाही कधी. ते पहिली वेळ झाले. आता आम्ही तिकडे निघालो, तुम्ही बी आमच्या सोबत चला ना. ठीक आहे ठीक आहे. आता दारूचं दुकानच बंद करणार? हा, आम्ही कुलूप लावायचं. कुलूपच लावणार? सगळ्या गावाकडे सगळे जमन नाही कुलूप लावायचं. आम्ही चाललो सगळेजण, ह्याच्यात सगळेच जमन नाही कुलूप लावायचं, असं वैयक्तिक कुणाचा विषय नाही. पण ते ग्रामपंचायतनं लिगली पण घ्यावं लागेल नाही काय ठराव? घेऊ ना आपण आता ह्याच्या पुढे. आता ग्रामसभेचा ठराव आपण पहिलेच घेतला. फक्त आता त्याला प्रोसिडिंगला शासनाचा आहे, दुकान शासनाने दिलेलं आहे. शासनाचं तर काम चालू आहे, त्याला पत्रव्यवहार केलेला आहे आपण. आता आम्ही जाऊन कुलूप लावणार आहोत, तुम्ही पण चला. मला एक दोनच महत्त्वाचा मुद्दा काय बोलायचं मला, ज्यांनी ते जे प्रोसिडिंगचे विषय होते, त्या ग्रामसभेचे जे विषय होते ते 2 विषयच नव्हते. मग ते नंतर 2 विषय ऍड केले असं यांचा लोकांचा आरोप आहे. मग ह्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्यावर 420 दाखल करणार आहात का? हे शासनाची फसवणूक करू ना, करू. त्यात जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्यावर 420 केस दाखल करू, दुकान मालकावर बी करून त्याच्यावर बी करू ना. ह्याच्यावर गोंधळ करून उपयोग होणार नाही काही. म्हणजे कायद्यानेच केलं पाहिजे. कायद्यानेच केलं पाहिजे, कायद्याने रद्द होईल विषय. मी माझी उपसरपंच सचिन सुरवसे गेली 5 वर्ष, हे 3 वर्ष झाला विषय मांडतोय. मला वाटतं 2025ला हा ठराव दिलेला आहे रद्दीचा. त्याच्या अगोदर 2023ला ठराव घेतलाय. फक्त आता येणाऱ्या इलेक्शनसाठी स्टंटबाजी, दारूसाठी कुणीही अग्रेसिव्ह नाही, कुणीही लायसन दिले नाही असं आरोप केला. बापू अध्यक्ष आले, त्यांनी सांगितलं की सर्वांच्या सहमतीनं मी दिलंय म्हणून. फक्त एक मिनिट माझं नाव घ्यायचं आणि कशीला एक बापू चव्हाणी कुणाचं नाव घेतलं नाही अध्यक्षांनी. मूळ मुद्दा मला लक्षात घ्या. आता दारूबंदीचा ते म्हणजे दारूचं दुकानासाठी हे अर्ज आला तुमच्याकडे, त्याची परवानगी दिली, काय झालं ते सह्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तुमच्याकडे माझ्या मते की 1 वर्ष अगोदर तुम्हाला लायसन रद्द करण्याचं किंवा दुकान ठराव घेतलाय, त्याच्यावर का तुम्ही ह्याच्यावर झाले नव्हते? आम्ही संबंधित सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यावेळेस करायला काही केली, बंद त्यावेळेस ठराव पाठवून दिला कव्हरिंग लेटर. पण आता जी ग्रामसभा आहे ही प्रशासकची ग्रामसभा आहे. आमचा कार्यकाळ 2025ला फेब्रुवारीला संपला. ही ग्रामसभाला काहीच अधिकार नाहीत नियमानं पाहायला गेलं तर. जे चालू खर्च आहे ते वाचून दाखवणे, सभा घेणे. ह्या लोकांना माहिती आहे, सगळे अभ्यासू आहेत, तरी पण स्टंटबाजी म्हणून हे सगळं चालू आहे. आता सगळ्या लोकांची मागणी आहे, चला बंद करा, चला बंद करायला. आम्ही लोकांसोबत एक मिनिट आता जी सरपंच साहेब जी बोलले स्टंटबाजी आहे, तर ह्याच्यात खरंच कुठं स्टंटबाजी नाही. एक मिनिट बोलू का? थांबा बोलू का? आता ऐका, उपसरपंच साहेबांनी म्हणले आम्ही 1 वर्षापासून ठराव घेतले, तर 3 वर्षापासून त्याच्यावर मोर्चे चालू आहेत दारू बंद करा म्हणून. तर गावकऱ्याची दिशाभूल तर केलेच नाही. मी काय म्हणलो त्यांना, बाबा जे कोणी याच्यावर दोषी आहेत, जर ठराव जर चुकीचा उद्देश करून घेतला असेल त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा ना. आज 2 वर्ष झाले, तुम्ही काय करणार? फौजदारी गुन्हे दाखल करा ना, तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करा. दुकान जे आहेत, हर्षद इकडे घे माझ्याकडे, मी चल घेतो माझं घे, चल. हे सगळा गोंधळ जे सुरू आहे तुम्हाला ह्या आर्वी ग्रामपंचायतचा गोंधळ तुम्हाला पाहायला मिळतंय. आता हे लोक जे आहेत ते दारूच्या दुकानाकडे जात आहेत, नाही घेतलंय त्यांचं, हे दारूच्या दुकानाकडे निघालेत. आता हे दारूचं दुकान बंद करणार आहेत असं यांचं म्हणणं आहे. पण त्याला आता कुठली प्रोसिडिंग इथं उपस्थित करणार आहेत किंवा सह्या कुणाच्या हव्या त्या कुणाच्या घेणार आहेत, हा सगळा गोंधळ जो आहे तो आर्वी ग्रामपंचायतचा आहे. त्याचबरोबर ही एवढी स्फोटक ही ग्रामसभा होत्या आणि यामध्ये पोलीस प्रोटेक्शनला किंवा तिथल्या पोलीस यंत्रणेला कसलीही कल्पना दिलेली नाही. बघूयात आता हे लोक निघालेत आता.